नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज आहे रविवार. तर रविवारचा आज म्हटलं काहीतरी नाश्त्याला वेगळं बनवत. तर आज पुन्हा मी घेतलेत सँडविच बनवायला. तर बटाटे उकडून बारीक करून घेतले बघा, आणि अद्रक लसूण बारीक करून घेतले. 2 टोमॅटो कापून घेतले बारीक. कोथिंबीर घेतली, जास्तच घेतली कोथिंबीर. कढीपत्ता, 1 लिंबाचा रस मी नंतर भाजी झाल्याच्या नंतर मी वरतून पिळणार आहे. हे सगळे मसाले घेतले बघा. हळद घेतले, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, घरचा मसाला, आणि लाल तिखट, जिरं, आणि 1 छोटा चमचा साखर. तर चला आता मी भाजी बनवून घेते सँडविच. पोहे, उपमा, रवा याचा पण तर नेहमीच बनवतं. पण म्हटलं आज आहेत ब्रेड, डीमार्ट मधून आणले होते त्या दिवशी सामान. 2 दिवस झाले, तर म्हटलं आज मस्तपैकी सँडविच बनवत. खूप छान लागतात. तर मी सरस्वती किचन चॅनल आहे माझं, मी त्याच्यावर एक व्हिडिओ सोडलेला आहे पूर्ण. आता तेल टाकून घेते. काही काही बेसन पिठात पण बुडून तळतात, पण मी तसं करणार नाही. बघा मी काय करणार आहे पुढे. कसे ब्रेड फ्राय करणार आहे का तळणार आहे ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. आता जिरा राई टाकून घेते पहिले, आणि थोडस हिंग. अर्धा चमचा हिंग टाकून घेते. आता जिरं राई चांगलं तडतडलंय, तर मी आता हे अद्रक आणि लसूण. आता हे बघा चांगलं झालंय लालसर, चांगला तळाय. तर आता मी त्याच्यात टाकणार आहे कढीपत्ता. नाही, तेल उठतं, बारीक करते काय. आता टोमॅटो, सॉरी टोमॅटो नाही, आता मसाले टाकून घेते. हे सगळे मसाले टाकून घेते पहिले. हे मसाले चांगले तळून घेतलेत, आता टोमॅटो टाकून घेते. आणि आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून, म्हणजे मग टोमॅटो लगेच शिजतं. दही किंवा टोमॅटो सॉस मस्त लागतं त्याच्यासोबत, किंवा नुसतं चहा. बरं, एक आपला सकाळचा नाश्ता असतो,
काही काही जण सकाळी पहिलं चहा पितात. तर बघा आता टोमॅटो व्यवस्थित शिजलंय, मस्त तेल सुटलंय बघा. तर आता मी गॅस बंद करून बटाट्याची भाजी टाकून घेणार आहे. आणि हे बघा लिंबू कापून घेतलंय आणि चाट मसाला टाकून घेते आता पहिला. खूप छान चव येते चाट मसाल्याने. तर 1 चमचा असं एवढा मी चाट मसाला घेतलाय बघा. खूप छान चव येते. आणि त्यावर 1 लिंबू पिळून घेणार आहे. हे आता गव्हाचं ब्रेड आणलेलं आहे. आता गॅस मी बंद करते. हे सगळी भाजी टाकून एकजीव करून घेणार आहे सगळी. मस्त वास येतोय. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे मी. खूप छान लागते कोथिंबीर. आता आपली भाजी रेडी. आता ब्रेडला तर बघा तशी मी भाजी काढून घेतली आपली. किती सुंदर दिसते आणि खायला तर 1 नंबर आहे. खूप मस्त वास येतोय. आणि असं साजूक तूप घेतलंय बघा. आणि त्या ब्रेडला मी भाजी लावून घेते. भरपूर लावायची. असे दाबून दाबून बसवायचे. आणि त्याच्यावरतून एक ब्रेड आणि तूप लावायचं असं. हातानेच लावून घेते फटाफट. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले सँडविच माझे बनवण्याची पद्धत. कधी कधी मी ते पिठातले पण बनवते, पण आता उन्हाळा आहे ना, तेलकट खाऊशी नाही वाटत. अशी मी भरपूर भाजी भरली त्याच्यामध्ये. आणि असं मस्त त्यात तूप लावून एकदम कुरकुरीत होईपर्यंत मी दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे. जास्त काही वेळ लागत नाही. झटपट आपले हे असे सँडविच बनवून रेडी होतात. आणि खायला पण खूप मस्त हेल्दी रेसिपी आहे. जास्त काही तेल वगैरे नाही. तर तुम्हाला एक दाखवते बघा. असे भाजून घेतलेत. हा थोडासा करायचा आहे. असे कट करायचं त्रिकोण.
मस्त एकदम कुरकुरीत झाले. तर या सँडविच खायला आणि कसे वाटलेत माझे सँडविच नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आज झाले माझे बनवून, अजून 2 भाजतायत. हे बघा एवढे झालेत.